नमस्कार, संगीतास क्रोशे आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण इयरिंग्स बनवणार आहोत. तिरंगी इयरिंग 3 कलरमध्ये. हे आता 2 कलरमध्ये आहेत, पण सेम पॅटर्न आपण 3 कलरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मला 3 कलर घ्यायचे आहेत. हे तिरंगी कलरमध्ये बनवते मी, तिरंगाचा कलर. म्हणून मी एक भगवा म्हणजे ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन असे 3 कलर घेतलेले आहेत. आणि त्यासाठी मला लागणार आहे रॉ मटेरियल इयरिंगचं, जे याला वापरलं आहे मी. एक रिंग आणि इयरिंग्स, त्याप्रमाणे इथे मी हे अटकवायचे इयरिंग्स घेतले आहेत आणि ह्या 2 रिंग घेतलेल्या आहेत. ऊल 2 प्लाय ऊल आहे. तिन्ही कलर 2 प्लाय ऊलचे आहेत आणि 0.9 mm क्रोशे हुक मी वापरणार आहे. आपल्याला सुरुवात आता ग्रीन कलरपासून करायची, खालून वरती बनवत जायचं आहे. त्यासाठी मी ग्रीन कलर घेते. स्टार्ट करू आपण. स्लिप नॉट बनवून घ्यायची असे आणि 3 चेन घ्यायच्या. 1 2 आणि 3. क्रोशे हुकपासून 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला एक डबल खांब घालायचा. 3 चेन घेतले आपण. क्रोशे हुकपासून 2 चेन सोडलेल्या आहेत आणि तिसऱ्या चेनमध्ये एक डबल खांब घातला आहे आपण. हे बघ असा, जेणेकरून हा आपला एक लूप तयार झाला आहे. हा असा लूप तयार झाला. हा 3 चेनचा आणि हा डबल खांब घातला पहिल्या चेनमध्ये, तो मिळून. आता आपल्याला वर्क करायचं आहे. त्यासाठी इथे मी 2 चेन घेणार आणि हा जो डबल खांब घातलेला आहे त्या डबल खांबच्या भोवती आपल्याला 4 डबल खांब घालून घ्यायचे. 1 2 3 आणि 4. आता 4 डबल खांब या साईडने घालून घेतलेले आहेत आपण. तर या साईडने सुद्धा आपल्याला अजून 4 डबल खांब घालून घ्यायचे आहेत. ही जी चेन आहे त्या साईडला 1 2 3 आणि 4. तर जसं इथे स्टार्टिंगला 2 चेन घेतलेल्या तशा आपल्याला इथे आता 2 चेन घ्यायच्यात. आणि स्लिप स्टिच करताना आता ग्रीन कलरने स्लिप स्टिच न करता व्हाईट कलरने, कारण याच्या पुढचा जो भाग आहे याच्या पुढचा तो व्हाईट बनवायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी क्रोशे हुक इथे टाकते मध्येच रिंगच्या होती आणि व्हाईट कलर जॉईन करून घ्यायचा आपल्याला. ह्या लूपमधनं बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीने आणि ग्रीन कलर खेचून घ्यायचा आहे जोरात. हे पहा अशा पद्धतीने. आता ग्रीन कलरचं वर्क नाही, तो आपण नंतर कट करायचा आहे. आता इथे स्टार्ट व्हाईट कलरमध्ये करायचं आहे. जसं ग्रीन कलरचं बनवलं सेम तसं. आता इथे फक्त आपण 2 चेन घ्यायच्या. स्टार्टिंगला 3 चेन घेतलेल्या, कारण सुरुवातच आपण केलेली. इथे ऑलरेडी आपण इथून घालणार आहे खांब, म्हणून 2च चेन घ्यायच्या आहेत. 2 चेन झाल्यावर एक डबल खांब घालायचा इथून. हे साईड बाय साईड हाईड करून टाकायचं त्याच्याबरोबर. डबल खांब पुन्हा करते. हा डबल खांब ह्या लूपमधून घ्यायचा आहे. त्यासाठी दोऱ्याचा वेढा घ्यायचा आणि हा जो लूप आहे पहिला ग्रीन कलरच्या सर्कलचा, त्या लूपमध्ये डबल खांब घालायचा. म्हणजे जसा इथे लूप बनवलेला तो लूप आपला इथे रेडी झाला आहे. आता तसंच 2 चेन आणि या साईडला 4 आणि या साईडला 4 असे 4 डबल खांब घालून घ्यायचे. पहिलं मी या साईडचे घेते. 1 2 3 आणि 4.
4 डबल काम घालून घेतलेत. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तसेच 4 डबल काम या बाजूला घालून घ्यायचे. एक, दोन, तीन, 4. हे पहा 4 डबल काम घातलेत. 2 चेन घ्यायच्या, 1 आणि 2 चेन घेऊन इथे स्लिप स्टिच करायचं. सॉरी, आता स्लिप स्टिच न करता 2 चेन घ्यायच्या आणि इथे ऑरेंज कलरचा दोरा जॉईन करायचा आहे. हे पास आहे, जॉईन करायचं आणि व्हाईटवाला दोरा खेचायचा आहे. हा दोरा सुद्धा खेचायचा आहे साईडला, जेणेकरून हा असा लुक येईल. आता व्हाईटवाला दोरा सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला ऑरेंज कलरमध्ये 2 चेन बनवायचे आणि एक व्हाईट लूपमध्ये आपल्याला डबल खांब घालायचा आहे, जेणेकरून जसा हा लूप व्हाईट कलरचा रेडी झाला तसा आपला ऑरेंज कलरचा लूप रेडी झाला आहे. आता याभोवती जसं आपण हे बनवलं आहे सेम पद्धतीने ऑरेंज कलर बनवून घेऊया. सेम पद्धतीने ऑरेंज कलर आपण बनवून घेऊया, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, ऑरेंज कलरसुद्धा आपण सेम पद्धतीने 2 चेन, 4 डबल काम, पुन्हा इथे 4 डबल काम या साईडला असं बनवून घेतलेलं आहे. आता 2 चेन घ्यायचे आहेत आणि इथे स्लिप स्टिच करायचं आहे आपल्याला. आता इथे दुसरा दोरा ॲड करायचा नाही, कारण इथेच आपलं हे डिझाईन कंप्लीट झालेलं आहे. हे एवढ्याच डिझाईनमध्ये आपल्याला हे बनवायचं आहे. 1 चेन घ्यायची आणि दोरा कट करून टाकायचा. बाकीचे दोरेसुद्धा जे आहेत हे एक्स्ट्रावाले इनफ हाईड झालेले आहेत ऑलरेडी, सेपरेटली हाईड करायची काही गरज नाही. आणि हे जे एक्स्ट्रा दोरे आहेत आपण कट करून टाकायचे. हे पहा, आता हे असं रेडी झालं आहे. आता आपण पिन घ्यायची, इझिली ओपन होते. पहा असे ओपन करायचे आणि मागच्या साईडने घालायचे या लूपमध्ये. खालचा जो लूप आहे त्या लूपमध्ये अशी मागच्या साईडने घालायची. आणि ही जी पिन आहे हँगिंग, जे क्रोशेट हँगिंग, इयरिंग हँगिंग, ते घ्यायचं आणि ही जी पुढची बाजू आहे त्या पुढच्या बाजूला असं फ्रंट साईडने घालायचं, बॅक साईडने, आणि हे जॉईंट करायचं. इझिली जॉईंट होतं. इझिली होत नसेल तुम्ही पकडची पण यूज करू शकता. अशा पद्धतीने अगदी साधा सोपा असा तिरंगी कलरची इयरिंग्स आपण बनवले. तुम्हाला तुमच्या हवा त्या कलरमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. दुसरासुद्धा असा सेम पद्धतीने बनवून घ्यायचा तुमच्या आवडीच्या कलरप्रमाणे. हे पहा किती छान आणि सुंदर दिसतं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.